मित्र हो, नमस्कार. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तिसगाव येथील खवड्या डोंगरावर एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मित्रांनो, हा मृत्यू होण्यामागचं कारण जर पाहिलं तर काळी चिरल्याशिवाय राहणार नाही. या तिघांच्या मृत्यूला कारणीभूत ठरला तो आयफोनचे हप्ते थकल्यानं आणि वडील पैसे देत नसल्यानं एका 19 वर्षीय मुलानं या खवड्या डोंगराच्या एका टोकावर उभं राहून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याला वाचवताना झटापट झाली आणि त्याच्या सकट त्याच्या वडिलांचा सुद्धा तोल गेला. ते खोल दरीत कोसळले. त्या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे सर्व थरारक दृश्य पाहत असताना त्याच्या आईची मानसिक स्थिती सुद्धा ढासळली आणि तिनं सुद्धा पाठोपाठ या खोल दरीत उडी घेऊन जीवन संपवलं. मित्रांनो, या दुर्दैवी घटनेनं महाराष्ट्र सुन्न झालाय, नक्की सुन्न झालाय. पण अशा दुर्दैवी घटना घडतात त्यानंतर सुद्धा आपण एक गोष्ट शिकत नाही की जी आपल्याला आयुष्य आणि जीवन जगायला शिकवते. ती गोष्ट म्हणजे कोणत्याही पदवीच्या किंवा कोणत्याही शिक्षणाच्या पुस्तकामध्ये ती गोष्ट आजकाल सापडत नाही. ती म्हणजे कोणत्याही दुःखानं, कोणत्याही स्ट्रेसच्या वेळी आपल्याला कणखरपणे उभं राहण्याची कला. दुर्दैवानं आजच्या शिक्षणात फक्त पुढं जायचं, नोकरी कशी मिळवायची, पदवी कशी मिळवायची एवढंच नॉलेज आहे. ही आजच्या शिक्षणाची शोकांतिका आहे. आणि त्यामुळेच या चांदगुडे परिवारातील तिघांचा बळी गेला. मित्रांनो, मन सुन्न करणाऱ्या घटनेबद्दल आज आपण बोलणार आहोत, तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पाहायला विसरू नका. मित्रांनो, मुरलीधर दामोदर चांदगुडे, संगीता मुरलीधर चांदगुडे आणि मुलगा कुणाल मुरलीधर चांदगुडे असे तिघा मृतांची नावं आहेत. यातील जे मुरलीधर चांदगुडे आहेत ते मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ट्रक चालक आहेत. त्यांच्या एका मुलाचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. त्यानंतर त्या मानसिक धक्क्यातून ते अजूनही बाहेर आलेले नव्हते. त्यांचा दुसरा मुलगा कुणाल यानं 10वी मध्ये 92% मार्क्स मिळवले होते. अतिशय हुशार असलेल्या कुणालला आयफोन घ्यायचा होता. तो आयफोन त्याने हप्त्यावर घेतल्याची सध्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र काही दिवसांपासून त्या आयफोनचे हप्ते थकत होते आणि त्या हप्त्याच्या पैशासाठी कुणाल हा त्यांच्या वडिलांकडे म्हणजे मुरलीधर यांच्याकडे पैसे मागत होता. व्यवसायाने ट्रक ड्रायव्हर असलेला आणि पत्नी संगीता ही व्यवसायानं युट्यूबर असलेली. त्यांची कमाई महिन्याची ते किती असणार. त्याच्यातच मुलगा मेडिकलच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेची तयारी करीत होता. म्हणजे या आई वडिलांपुढे पुढे किती आव्हानं होती हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. म्हणजे आता हे परीक्षेसाठीचे क्लास, परीक्षा झाल्यानंतर मेडिकल प्रवेशासाठी लागणारी फी, दरवर्षी लागणारी फी नव्यानं, आणि त्याचा रोजचा खर्च, या सगळ्या गोष्टींचं जर आपण हे केलं, बिल काढलं तर ते काही लाखांमध्ये जातं. मात्र तरी सुद्धा मुलगा कुणालला त्यांनी आयफोन घेऊन दिला होता त्याच्या हट्टानुसार. कारण त्यांच्यासमोर डोळ्यासमोर एकच विचार होता असेल. आज अनेक जण म्हणतात की त्याचे लाड करायला नको होते. पण मित्रांनो, एक मुलगा गेला आयुष्यातून, आपल्या जीवनातून गेला की कळतं त्या मायबापांचं दुःख त्यावेळी केवढं मोठं होतं असेल. त्यामुळे हा मुलगा तरी हातानं निसटून जायला नको याच्यासाठी त्यांनी लाड केले असतील. अति लाडानं मुलं शेफारतात, मुलं काही वाटेल ते करायला बघतात. ही गोष्ट मान्य असली तरी मन हे चंचल जसं असतं तसं वेड सुद्धा असतं. पूर्वीच्या काळातील आई वडिलांची जी मानसिक स्थिती होती ती अशीच वेड्यासारखी होती. त्यांची माया ही वेडी होती. त्या वेड्या माईला कळलं सुद्धा नाही की आपण मुलांचे लाड करून मुलांना हाताबाहेर घालवतोय. असो,
तर मित्रांनो, 21 ऑगस्ट रोजी सकाळी कुणालचा त्याच्या वडिलांशी याच विषयावरून वाद झाला. कुणाल त्याची बाईक घेऊन खवड्या डोंगरावर पोहोचला. त्या ठिकाणी खवड्या डोंगराच्या एका टोकावर तो उभा राहिला. हे दृश्य तेथील काही लोकांनी पाहिलं. 1 वर्षभरापूर्वी हाच कुणाल याच खवड्या डोंगरावर आला होता. त्यावेळी तेथील लोकांनी समजूत काढून त्याला माघारी पाठवला होता. त्यामुळे त्याची आत्महत्येची त्यावेळची वेळ चुकली होती. ही गोष्ट कुणालच्या आई वडिलांपर्यंत पोहोचली आणि ते दोघंही तडक खवड्या डोंगराकडे निघाले. आई तर त्याला विनवण्या करीत होती. वडील खोल दरीमध्ये त्याला वाचवण्यासाठी जे अग्निशमन यंत्रणा होती, पोलीस यंत्रणा होती, त्यांच्या सोबत होते. ते खालून त्याची समजूत काढत होते, पण तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. अखेरीस त्याचा डोळा चुकवून वडील डोंगरावर चढले. त्याला तिथून समजावत होते, पण आता काहीच उरलं नाही, आता काहीच होऊ शकत नाही, असं तो सारखं म्हणत होता. त्याला वडिलांनी समजावण्याचा खूप प्रयत्न केला आणि तो समजावूनही ऐकत नाही असं जेव्हा त्यांना कळलं, तेव्हा त्यांना पकडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. दरम्यानच्या काळात तो वेगवेगळी जागा बदलत होता. त्यामुळे खाली अग्निशमन यंत्रणा आणि पोलिसांनी लावलेली जाळी सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी हलवावी लागत होती आणि त्याला खूप वेळ जात होता. जेव्हा त्याला कळत होतं की आपल्याला जीवरक्षक प्रणाली म्हणजे खाली जीव वाचवण्यासाठी जी जाळी लावण्यात येत आहे, त्यामुळे आपण वाचू शकतो असं जेव्हा त्याला कळत होता, तो त्यावेळी डोंगरावरची जागा बदलत होता. वडिलांनी त्याला शेवटचा प्रयत्न म्हणून तो बेसावत असताना त्याला पकडून आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैव आड आलं. दुर्दैवानं या कुणालनं त्याच्या वडिलांशी झटापट केली आणि त्या झटापटीत दोघांचाही तोल गेला आणि दोघंही क्षणार्धात दरीत कोसळले. 400 फूट असलेली दरी, मला सांगा, कुणीही म्हटलं तरी वाचू शकणार नाही असा तो क्षण होता आणि दोघांनीही आपला जीव गमावला. त्याच्या जीवनासाठी त्याच्यासमोर भीक मागणारी आई सुद्धा त्याला आयफोनच्या वेळामुळे दिसली नाही. त्याची आई त्याची विनवणी करीत होती की मी तुझ्यासाठी तुझ्या बापाला सोडेन, हे बघ माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र सुद्धा तोडून टाकते, आपण दोघे एकत्र राहूया, पण तू बाहेर ये, तिथे नको जाऊस. कारण तिनं एका मुलाचा मृत्यू अगोदर पाहिला होता. पण तो ऐकला नाही. बापावर त्याचा राग होता, नक्कीच राग होता. त्या दोघांमध्ये अधूनमधून खटके सुद्धा उडत होते. असं कळतंय की घरातील या रोजच्या भांडणामुळे वैतागून मुरलीधर चांदगुडे हे अनेक वेळा बाहेर राहत होते. त्यांची पत्नी संगीता आणि मुलगा कुणाल यांच्यात चांगलं बॉन्डिंग होतं असंही कळतंय. पण जर बॉन्डिंग होतं तर एवढा टोकाचा निर्णय घेण्या अगोदर त्यानं आईच्या मनाचा सुद्धा विचार नक्कीच केला असता. मित्रांनो, एवढंच झालं नाही, शेवटी आपला मुलगा आणि आपला नवरा दरीत कोसळल्याचं कळता क्षणी संगीतानं वेळ न दवडता तिनं सुद्धा पाठोपाठ दरीत उडी घेतली आणि स्वतःला संपवलं. मित्रांनो, या गोष्टीतून एकच कळतं, जे मी अगोदर तुम्हाला सांगितलं, आपण आयुष्य जगण्याची कला विसरून गेलो आहोत. माणूस हा कलाकार असतो. तो भलेही चांगले चित्र रेखाटतो, चांगले कार्टून्स काढतो, चांगलं लिहितो, चांगलं बोलतो, पण आयुष्य जगण्याच्या कलेमध्ये तो नेहमी नापास होत चाललाय. मित्रांनो, एक सांगतो, या मुलाच्या आईनं त्याच्या मागे असलेल्या नातेवाईकांचा विचार केला नाही. असं कळतंय की त्या दाम्पत्याला, चांदगुडे दाम्पत्याला एक मुलगी सुद्धा होती. तिचं काय याचा विचार ना त्या कुणालच्या मनात आला, ना या दोघांच्या पाठोपाठ उडी मारणाऱ्या आई संगीताच्या मनात आला. मित्रांनो, आयुष्य जगायला गेलं तर खूप सोपी गोष्ट आहे, अतिशय सोपी. म्हणजे तुम्ही मुंबईमध्ये गेलात तर उड्डाण फुलाखाली जगणारे अनेक आयुष्य तुम्हाला खूप आनंदात दिसतील.
पण आयुष्य जगणं ही कठीण सुद्धा गोष्ट आहे, जी कुणाल आणि चांदगुडे परिवाराला एका मृत्यूपर्यंत नेऊन सोडते. आणि त्यांच्याच हातानं मित्रांनो, आयफोन ही गोष्ट खूप मोठी आहे. मी नेहमी सांगतो, जेव्हा या आत्महत्येसाठीचे व्हिडिओ ज्यावेळी बनवतो, त्यावेळी मी त्यांना मार्गदर्शन करताना, अशा स्ट्रेस आलेल्या मुलांना, तरुणांना मार्गदर्शन करताना मी नेहमी एक वाक्य सांगतो, की तुम्हाला जगायचं असेल पण तुम्हाला स्ट्रेस येतोय, तेव्हा एक लक्षात ठेवा, दुसऱ्याच्या दुःखाकडे पहा, तेव्हा तुमच्या दुःखाचा भार नक्की हलका होईल. पूर्वीच्या काळी असं म्हटलं जायचं, की 84 लाख योनीचा प्रवास केल्यानंतर माणसाचा जन्म मिळतो. पण हा माणसाचा जन्म नको असं म्हणण्याची वेळ काही जणांवर येते. परिस्थितीपुढे गांजून अनेक लोक हसत हसत वाट्याला आलेलं आयुष्य स्वीकारतात. पण इकडे कुणालच्या आयफोनचा हप्ता थकला ही त्याच्यासाठी एवढी मोठी गोष्ट ठरावी की त्यानं जीवनच संपवावं, ही खूप मोठी शोकांतिका आहे. आता याच्यातून अनेक माहित्या पुढे येत आहेत. ज्या संगीता चांदगुडे या युट्यूबर होता, त्याने काही दिवसांपूर्वी शेवटचा युट्यूबवर व्हिडिओ टाकला होता. त्याच्यात त्या एका महिलेला शिव्या देतात, महिलेला काहीतरी बोलताना दिसत आहेत. ती महिला असं कळतंय की त्यांची नणंद होती वगैरे वगैरे. त्याला अजून ऑथेंटिक पोलिसांनी माहिती दिलेली नाही, त्यांचा तपास अजून सुरू आहे. या महिलेविषयी बोलताना असं त्या म्हणतायत की तू माझ्या मुलाला म्हणजे कुणालला बापापासून दूर केलंस, तुझं कधीही भलं होणार नाही. मुरलीधर म्हणजे जो पती होता त्यांचा संगीतांचा, त्याच्याबद्दल बोलताना त्या म्हणतायत की तू माझं कधीही ऐकलं नाहीस, तुझ्यासाठी मी अविरत सेवा केली, व्रत केलं, पण तू माझं ऐकलं नाहीस, तू तुझ्या घरच्यांचं ऐकलं. शेवटी रक्ताचं नातं तुला चांगलं वाटलं. त्या महिलेविषयी बोलताना त्या म्हणतायत की तुझं कधीच चांगलं होणार नाही. एक लक्षात ठेव, माझे एक शाप आहेत तुला. पण दुर्दैवानं असं झालं की शाप त्या समोरच्या महिलेला बाधले नाही, तर चांदगुडे परिवारालाच बाधले. मित्रांनो, आयुष्यात मुलांवर असलेले संस्कार ही केवढी मोठी शिदोरी आहे, केवढी मोठी गोष्ट आहे, हे तुम्हाला या घटनेनं नक्की कळलं असेल. ही एकच घटना म्हणजे महाराष्ट्राचं चित्र नाहीये. महाराष्ट्राचं जे वाईट चित्र उभं राहतंय, त्याच्यात अनेक तरुण मुलं असतील, मुली असतील, क्षुल्लक कारणासाठी आत्महत्या करून जीवन संपवताना दिसतात. मुलांनो, तरुणांनो, आयुष्याची 18 वर्षे, 20 वर्षे तुमच्यासाठी खर्ची घालून तुम्हाला मोठं करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या आणि स्वतःच्या आयुष्यातील आवडीनिवडी 18 ते 20 वर्ष बाजूला ठेवणाऱ्या आई वडिलांना कधीतरी समजून घ्यावं असं तुम्हाला कधी वाटलंय का हो? तुम्ही लाईफ संपवता, तुम्ही निघून जाता या जगातून, पण तुमच्या मागे आई वडिलांना बसलेला मानसिक धक्का, त्या धक्क्यातून सावरण्याची त्यांना शक्ती येईल का याचा कधीतरी विचार करा. तुमच्यावर प्रेम आहे म्हणून ते आई वडील आपल्या रक्ताचं पाणी करून अहोरात्र कष्ट करतात, तुम्हाला वाढवतात, तुम्हाला सन्मार्गाला लावण्याचा प्रयत्न करतात. आपला एकुलता एक मुलगा आहे किंवा आपल्या मुलावर प्रेम आहे म्हणून तुमचे अति फाजील लाड करतात. पण त्या फाजील लाडातून तुम्ही एवढं शेपारून जाता की आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलता. मित्रांनो, काही लोक असं म्हणतात की मुलं ही आपल्या आयुष्यातली खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. सोना चांदी असेल, आपण मालमत्ता असतील वेगवेगळ्या, त्याच्यातली इन्व्हेस्टमेंट ही फार कमी असते. त्याच्यामध्ये खूप काय म्हणतात ते रिस्क सुद्धा असते. पण तुमच्या मुलांना जर चांगले संस्कार दिले तर म्हातारपणात तो तुम्हाला पोसतो, तुमच्या आयुष्याचा आधार बनतो. पण त्यामुळे दाम्पत्य मुलं जन्माला घालतात, पण अशी मुलं ज्यावेळी अशी नासकी निघतात, कमकुवत मनाची निघतात, त्याचं काय? एवढं होऊन सुद्धा 2-2 मुलं असून सुद्धा त्या मुलांना, या मुलांसाठीच जीव गमवायला जर लागत असेल तर अशी मुलं जन्मालाच तरी का घालावी? अशा निष्कर्षाप्रत एखादं दाम्पत्य झालं तर ते चुकीचं ठरू नये. मित्रांनो, पूर्वीच्या काळामध्ये गर्भसंस्कारापासून ते लहान मुलांवर होणाऱ्या संस्कारांपर्यंत अनेक गोष्टी आहेत. हिंदू धर्मपुराण, शास्त्रपुराण यानं भरलेलं आहे. गर्भसंस्कार ही किती महत्वाची गोष्ट आहे, ज्याला विज्ञानानं ऍक्सेप्ट केलंय.
मित्रांनो, पण या सर्व गोष्टीला आपण कधीच महत्त्व दिलं नाही, एक अंधश्रद्धा म्हणून हिणवलं. तुम्हाला लक्षात येत असेल की ज्यांच्या घरात आज आजी आजोबा आहेत, 70-75 गाठलेले, आताच्या काळात ते दिसत नाहीत कारण त्यांची रवानगी वृद्धाश्रमात होते, पण ज्यांच्या घरात ते आजी आजोबा आहेत, तर त्यांनी नातवंडांना एखादी गोष्ट जर आणून दिली आई बापानं, तर ते लगेचच बोलतात की त्याला लगेचच गोष्ट देऊ नकोस. का? आजी आजोबांचं त्यांच्यावर प्रेम नसतं मुलांवर. मुलांना कळलं पाहिजे की एखाद्या गोष्टीसाठी त्याच्या आईवडिलांना किती संघर्ष करावा लागतो. पण हेच जर मुलांना कळत नसेल तर कुठेतरी आपण चुकतो, याचं भान आई वडिलांनी नक्कीच ठेवलं पाहिजे. कारण एवढं करून सुद्धा आयुष्यात जो क्षण यायचा असतो तो कधीही चुकत नाही. त्यामुळे मुलांचे फाजील लाड करण्यापेक्षा त्यांच्यावर चांगले संस्कार द्या आणि त्यांना ज्या कोणत्याही पुस्तकामध्ये दिसत नाही असं सामर्थ्य त्यांच्यामध्ये असं निर्माण करा की कोणत्याही स्ट्रेसमध्ये आयुष्यात त्यांना जगता येईल. मला मान्य आहे की मेडिकलला जाणाऱ्या स्टुडंटकडे एखादा जर चांगला फोन नसेल तर त्याला इतर मुलं नावं ठेवतात. कारण जेवढं तुम्ही उच्च शिक्षण घ्याल तेवढ्या त्या शिक्षण घेणाऱ्या मुलांमध्ये जास्त विकृती असते. म्हणजे सगळेच विकृत नसतात, पण बहुतांशी. कारण रॅगिंग, एखाद्या मुलाला काय म्हणतात ते जबरदस्ती करणं, जोर जबरदस्ती करणं, त्याला घाणेरडं काय काय करायला लावणं, ह्या गोष्टी काही क्षुल्लक झेडपी शाळांमध्ये किंवा हायस्कूलमध्ये होत नाहीत, त्या मोठमोठ्या उच्च शिक्षणांमध्येच घडतात. त्यामुळे एखाद्या मुलाला वाटणं की आपणही इतर मुलांच्या बरोबरीनं जगलं पाहिजे, हे सगळं चूक आहे असं म्हणता येत नाही, पण त्यानं आई वडिलांची सुद्धा कदर करायला हवी, हाच याच्यातून दिलेला संदेश आहे. मित्रांनो, घटना तर घडून गेली आणि अशा प्रत्येक वेळी घटना घडून जातात, पण आपण त्याच्यातून नवीन काही शिकत नाही. ज्या महाराष्ट्राच्या पाठीचा काना ताठ होता, त्या महाराष्ट्राचा आजची अवस्था अशी आहे की आयफोनसाठी एखाद्याला जीव द्यावा लागतो आणि त्याचा जीव जाऊ नये म्हणून प्रयत्न करणाऱ्या आणखी दोघांचाही या आयफोनसाठी जीव जातो. आता कौटुंबिक पार्श्वभूमी काही असेल, कौटुंबिक वाद काही असतील, पण जीव तर चांदगुडे परिवारातील तिघांचा गेला, हे सत्य स्वीकारण्याशिवाय तुमच्या आमच्या समोर पर्याय उरलेला नाही. देव या परिवारातील तिघांच्याही मृतात्म्यांना शांती देवो. मित्रांनो, एक आयुष्यभर या गोष्टीनं लक्षात ठेवा. याचे खूप भयानक व्हिडिओ इंस्टावर असतील, यूट्यूबवर तुम्हाला पाहायला मिळतील, पण ते व्हिडिओ पाहत स्वतःच्या शरीराचा थरकाप उडवण्यापेक्षा भविष्यात आपली मुलं, आपली पिढी, येणारी पिढी कशी चांगली घडेल हे लक्षात घ्या. एखादं पुस्तक कमी शिकला मुलगा तरी चालेल, पण संस्काराच्या पातळीवर त्याला कमी पडू देऊ नका. अन्यथा चांदगुडे परिवारातील कोणी ना कोणी सदस्य तुमच्या घरामध्ये नक्कीच वावरताना दिसेल. हे आयुष्यातलं एक अलिखित तत्व विसरू नका. नमस्कार.